जय गुरु. ऐकू येत आहे का माझं व्यवस्थित? जय गुरु. ऐकू येत आहे माझं व्यवस्थित? जय गुरु. हो, येतोय येतोय. येतोय आवाज. येतोय ना? हा. ठीक आहे. अं, आपण ते सोमस्तव राजहा काय ते पूर्वार्ध तो पाठ सुरू केलेला बरोबर 4 दिवसांपूर्वी. हा. पण हो सर. नंतर हा मी बघितलंय नंतर मग पेपर्स आणि माझ्या लक्षात आलं की समहाऊ रस्सा पेपर्समध्ये सुद्धा की त्याच्यावरती काहीच प्रश्न नाहीये दोन्ही सोमस्तव राजावरती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. तर कदाचित म्हणजे असं असू शकेल की तो पाठ नुसताच असा वाचण्याकरता अवांतर वाचन म्हणून दिला असावा असं मला वाटतं. तर त्यामुळे मग मी ठरवलं की उगीच आणि ते मोठे पाठ आहेत ते गुण, तर उगीच आपण सध्या त्याला प्रायोरिटी देण्यापेक्षा आता आधी आपण बाकीचे पाठ करूया असं आपण विचार केला. हं? आणि सर त्यामुळे तर त्यामुळे मग मी काय ते नाही, मी रिक्वेस्ट करते की जर पाठ घेणार नसेल तर ऍटलीस्ट ट्रान्सलेटेड पीडीएफ व्हर्जन आम्हाला दिलं तरी आम्ही अभ्यास करू. नाही काय मला कळलं नाही काय ते कसलं पीडीएफ व्हर्जन. त्याचं हो, म्हणजे पूर्वी ट्रान्सलेटेड द्यायचं ना आम्हाला पीडीएफचं फाईल. नाही नाही पण तो नंतरचा प्रश्न आहे. हा. सध्या मला असं वाटतं आता परीक्षेच्या हा. दृष्टीने जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर हम्म. सध्या ते तुम्ही म्हणजे ऑप्शनला टाकलेलं बरं थोडक्यात. बरं. कारण त्याच्यावर प्रश्नच नाही आहेत काही. तू पण बघ तुझ्याकडे पण हम्म. आहेत ना पेपर्स तू पण बघ. पण हो, मला असं वाटतं चालेल. प्रश्न नाही आहेत त्यामुळे मग उगीच सध्या आपली एनर्जी त्याच्यावर खर्च करण्यात अर्थ नाही. हम्म. हम्म. ते काय भोज ठीक आहे. हे का सोम स्तव ते घ्यायचं नाहीये का? हा. तर मग सध्या आपण ते सध्या काय बाजूला काय आपण सर ठेवूया. परत सांगा. अच्छा. सर ठीक आहे परत आपण सांगा. शेवटी घेऊ. नाही ते नको घ्यायचं म्हणतायत सोमस्तव राज हो. सध्या. परीक्षेला नाहीये का ते परीक्षेला? अजून तरी नाही आलेलं असं म्हणणं आहे सरांचं. आणि अच्छा अच्छा. झालं तरी नंतर आपलं सगळं संपल्यावर वेळ मिळाला तर बघू मग. हा मग नंतर मग आपल्याला वेळ चालेल असेल तर मग आपण करूया. सध्या आता त्याच्यात वेळ घालवूया नको असं. मग चालेल आता काय चालेल. घडलं सर? तर मग ना मी विचार 14 केला काढायचं. की हे 2-3 पाठ राहिलेत ना यातले. हा. हो. तर ते बघूया आपण. हा. रामाच्या संबंधित हा. तर ते रामाच्या संबंधीचं आपण म्हटलं होतं ना रामस्य हो. वनगमनम. हा. तर मग हा पाठ घेऊया आपण. हा. तर हा 14वा पाठ आहे. आणि हा जो आहे ना थोडीशी मी याची भूमिका सांगतो. तर हा पाठ भास नावाचे एक कवी होऊन गेले. भास तुमच्या त्या सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात असेल त्याच्याविषयीची माहिती. हा. तर त्या भासांनी एक अभिषेक नावाचं एक नाटक लिहिलं होतं. अभिषेकम किंवा अभिषेक. तर त्या नाटकातला हा उतार आहे. हम्म. तर म्हणजे राम आणि रामस्य वनगमन म्हणजे राम वनातनं निघाले ते नव्हे. तर इथं हे चित्रकूट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जेव्हा राम ॲक्च्युअल वनात गेले तेव्हा भरत तिथे नव्हताच. भरत त्याच्या मामाकडे गेला होता. हा. आणि मग तो आला आणि मग तोपर्यंत राम चित्रकूट पर्वतावर तिथे कुठेतरी गेलेले होते. मग राम तिथं राम नाही भरत तिथे त्यांच्या दर्शनाला आला. आणि मग तर त्याने रामाला आग्रह करतो तो की तुम्ही परत चला परत चला. आणि त्यात मला वाटतं दशरथाचंही निधन झालेलं असतं त्या ह्याच्यात. तर म्हणजे पण मग तरी राम त्याला ठामपणे नकार देतो. आणि मग त्याच्या पादुका घेऊन भरत 14 वर्ष त्या पादुका राज्य करतील. पादुका सिंहासनावर ठेवून राज्य करतो अशी आपली कथा बहुतेक सगळ्यांना माहिती आहे आपल्याला बरोबर. हो. हा. तर हे साधारण हा तोच भाग आहे. हा. तर आता तुम्ही एक एक वाचा आणि मग मी सांगेन तुम्हाला हे काय आहे ते.
हा, सर तुम्ही भासांचं कुठलं हे सांगितलं? अभिषेकम किंवा अभिषेक या नावाचं एक अभिषेक. नाटक आहे. हम्म. भासानी तशी बरीच नाटकं लिहिली आहेत, पण त्यातलं हे नाटक जे आहे म्हणजे हे तेवढं प्रसिद्ध आहे असं मला वाटत नाही, पण आहे म्हणजे असं. हम्म. नाही का? हा एक हो. अंक आहे का त्यातला? हा, हा एक अंक आहे का रामस्य वनगनम गमनम त्या नाटकातला? नाही ऐकून नाही आलं देवी नीट काय तुला पाठ काहीतरी. त्या असेल अगं, पूर्ण नाटकातला अंक अंक आहे नसेल. का म्हणते ती? अंक आहे का म्हणते त्या नाटकातला एक हा पाठ म्हणजे? अंक म्हणजे हा काहीतरी असेल, आता माहिती नाही आपल्याला केवढं मोठं आहे ते. हम्म. संवाद काहीतरी म्हणा, असेल. आपण नाटकाचा संवाद आहे असं नाही एक. नाही, आपल्याला ते त्याच्याशी काही कर्तव्य नाही. मुख्य मी तुम्हाला फक्त पार्श्वभूमी दिली काय आहे ते. तर आता आपण हे अनुवाद करायला सुरुवात करूया. हम्म. तर एक एक जण वाचा बघू एक एक वाक्य, आणि त्याचा अन्वय आणि त्याचा अर्थ आपण हो, मी लावण्याचा वाक्य प्रयत्न करूया. बनवते. चालेल. राम वत्स लक्ष्मण किम आज्ञापयति मध्यमा माता अनेन कार्यलेखेन. हा, आता काय होईल याचा अर्थ हे बघा. म्हणजे वत्स आता लक्ष्मण भरत म्हणजे भेटलाय ना लक्ष्मण बाळा. मला कोणाला? हा. हा, हा बरोबर, बोला ना देवी ताई. भरत म्हणतो किम आज्ञापयती म्हणजे काय आज्ञा आहे, म्हणजे नाही नाही, आईकडून काय आज्ञा आहे, काय करायचंय म्हणून. आता इथं याचं असं होईल की तुम्ही ना डायरेक्ट तसं जंप करता तसं नाही, आधी अन्वय करायचा. हा, हे वत्स लक्ष्मणा. हम्म. संबोधन आहे. हा, मध्यमा माता ही कर्ता झाली. किम आज्ञापयती अनेन कार्यलेखेन किम आज्ञापयती हे वाक्य झालं. हम्म. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद असं. हा, वत्स लक्ष्मण मध्यमा माता अनेन कार्यलेखनेन किम आज्ञापयती. म्हणजे हे वत्सा लक्ष्मणा, मध्यमा माता म्हणजे मधली आई, अनेन ह्या कार्यलेखाने म्हणजे काहीतरी कागदाने किंवा कामाच्या कामाच्या लिखाणाने हं, काय आज्ञा करत आहे. समजलं? शंका आहे का काही याच्यात? नाही नाही म्हणजे सर. लक्ष्मण काही घेऊन आलाय का असा कागद वगैरे? हा, आता ते असेल ना ते तो संदर्भ ते आपण तर्क करायचा काहीतरी असेल. पण अनेन कार्यलेखन म्हणजे तृतीया, म्हणजे ह्या कार्यलेखाने काय आज्ञा करत आहे असं. बरोबर. हं. मग आता लक्ष्मण पुढचं वाचा कोणी दुसरं. आर्य वाचयामी तम अहम. हा, अन्वय होईल आर्य संबोधन, अहम तम वाचयामी म्हणजे मी हा. तुला वाचून दाखवतो. आर्य बरोबर आहे, तम तमचं काय वाचून केलं? दाखवत आहे तुला तुला नाही, तम तुला. म्हणजे तुला नाही. ते अच्छा, ते हा, म्हणजे त्या लेखनाला बेसिकली त्या हा, पत्राला ते वाचून लेखन दाखवतो असं. मी ते वाचून हम्म, दाखवतो असं. वाचून हं. दाखवतो. हा, हा. आता वाचा पुढचं एक एक आणि त्याचा अन्वय करून मग अर्थ लावायचा. हा, अस्तु एकेन वरेण वत्स भरतः भोक्ताधिराजस्य मे यावत् अनेन याव यातु अन्येन विहाय कालहरणं रामो वनं दण्डकां तस्यां चीरधरश्चतुर्दश समा समातिष्ठवत् समातिष्ठत्वसौ समातिष्ठतु असौ तं पुनः सीतालक्ष्मणमात्रकात् परिजनादन्यो न च अनुव्रजेत. हम्म. आता हे अस्तु एकेन वरेण वत्स भरतो
राज्यस्य मे. आता ह्याचा अन्वय केला तर एकेन वरेण वत्स भरतः मे अधिराजस्य भोक्ता अस्तु. हा, असं बरोबर आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. हा हा हा. हा. नंतर मग नाही त्याचा नाही, अर्थ म्हणजे सांगू आधी. एक मिनिट. तर याचा हा पूर्ण अर्थ असा होईल की मी वाचून हा दाखवतो. हा. मे हा वत्स हा भरत, हा मे म्हणजे मह्यम, हा मह्यम मे सख, माझा वत्स भरत एकेन वरेण. नेहमी मी तुम्हाला सांगतो ना, जसं अ, प्रथमा विभक्तीतले जे शब्द आहेत ना, ते सुरुवातीला घ्यायचे, कारण तो कर्ता असतो. हम्म. हम्म मे, हम्म माझा वत्स भरत, मे वत्स भरतः एकेन वरेण म्हणजे तृतीया अधिराजस्य भोक्ता अस्तु. भोक्ता, भोक्ता नाही, भोक्ता अस्तु. समजलं? त्याचा अर्थ सोपा झाला एकदम. हा. हो, एकेन वरेण माझा अधिराजस्य वत्स भोक्ता. भरत हा. पुढे हा. हा, आता पुढचं वाचा, दुसरं कोणी, विद्याताई मराठी वाचा. अर्थ मराठी अर्थ कसा होईल याचा? एकेन वरेण एका वराने, किंवा एका वराने नंतर आलं, माझा मुलगा भरत, माझं बाळ भरत किंवा माझा मुलगा भरत एका वराने, हा, हम्म. या राज्याचा अधिक भोक्ता होईल, किंवा अधिकार, राज्याचा अधिकार भोगेल, अधिकारी हा असं. अधिकारी होईल. अधिकारी, भोक्ता म्हणजे भोगतो, भोक्ता म्हणजे भोगतो. भोगतो. वाक्य. हा. हा. भोगतो. हा. यात वाचू मी. किंवा राज्याचा भोग घेतो, असं. भोक्ता म्हणजे भोग घेतो, असं. अधिकार हा. भोगतो असं म्हणायचं किंवा का? भोगणारा व्हावा असं असेल ना, अस्तू म्हणजे व्हावा ना, नाही, भोग घेणारा. असतो हो. हा, हो, म्हणजे भोगणारा हो, असं. हा. हा. भोगणारा हो, बरोबर आहे. भोगणारा हं. असो किंवा हो, असं. असो किंवा हो, तेच व्हावा म्हणतो ना आपण, तसं ते ती अट घालते ना त्याला. हो. हम्म. हा, पुढे. दुसरं वाचताय का कोणी, का वाचू? हा, हे ना, वाचा. वाचा आता वाचा. एक काम करा, कोणीतरी हे जे आपण करतोय ना, तर याचं लिहून, हम्म. अ, राजेश तुम्ही केलं तरी चालेल. या पाठांमध्ये ते एडिट करून आपण टाकून देऊ, म्हणजे तुम्हालाही मग नंतर उपयोगाला येईल. हा. कारण चालेल. याचा आपण काही अन्वय वगैरे केलेला नाही तसा, त्यामुळे. हम्म. बरं, पुढचं वाचा. यावत अन्नेन विहाय कालहरणम रामो यावत नाहीये, वनम दंडकाम. यावत नाहीये. यात्व, हा. यातव आहे यातु का मग? यातो या यातु अन्येन. अन्येन. अच्छा, यातु अन्नेन विहाय कालहरणम रामो वनम दंडकाम. हा, म्हणजे आता हे सांगा, याचा दुसऱ्या याचा अन्वय सांगा. अन्नेन म्हणजे दुसऱ्या ह्याने का? हम्म. हो. राम, हा म्हणजे ते पहिला वर तो झाल्यावर हे अन्नेन म्हणजे हम्म. दुसऱ्याने राम, अन्नेन रामो वनम दंडकाम कालहरणम कालहरणं विहाय. विहाय. यातू, यातू कुठे बसवायचं ते कन्फ्युज झालं जरा. जसं असतो तसं यातू यातू. अधिक यायचं. हा. अच्छा, शेवटी, शेवटी मग. याती म्हणजे जावो. आपण म्हणतो ना, आयात, हा यातायात. हा. यातू हो म्हणजे हो येणे. हो. सॉरी, यातू म्हणजे जाणे, आयात म्हणजे येणे, असं. तर म्हणजे याच, अन्नेन, अन्नेन रामो वनम दंडकाम कालहरणम विहाय यातू, हा, तर असं असं ना? म्हणायचं, अन्नेन राम. कंसात वरेण म्हणजे दुसऱ्या वराने, राम हा, हम्म, रामोचं राम हम्म. हा, 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 राम. राम हा, वनम दंडकाम वनम कालहरण, हा, विहाय, विहाय विहाय, विहाय म्हणजे जा. विहरण्यासाठी, हा, यातू, हम्म. फिरण्यासाठी जावं, असं. यातू म्हणजे जावं, असं. म्हणजे दुसऱ्या हा. तर वराने राम दुसऱ्या वराने दंड. रामाला रामाला नाही, दंडकारण्यात, राम, राम. राम दंडकारण्यात म्हणजे कालहरणम म्हणजे तिथे काळ काळ घालवण्यासाठी का? भोगण्यासाठी. हो. हम्म. हो. हा, ते
कालहरणम जावा. विहाय म्हणजे असं म्हणजे काळ व्यतीत करण्यासाठी करण्यासाठी जावं. जावा किंवा जाओ हा. दुसऱ्या वराने. हं. पुढचा वाचा. म्हणजे कैकईचं पत्र दिसतंय हे, तिनं लिहून हा, हम्म वाचा ना पाठवले. पुढचा. हो. ते मला माता तीच आहे ना. सर पण मग सर हे बाहेर नसेल ना, हे घरीच असेल ना, अजून तो निघाला नाहीये ना. बघूया बघूया ना आपण एकदम सगळा संदर्भ. ते हा. ते हा, नंतर जस्ट बघू आपण हा. सध्या. हा. हम्म. ठीक आहे, तेव्हा ठीक आहे. डायव्हर्शन नको करूया त्या आपण काही सध्या. नंतर सर हा. अर्थ हो हो. उशिरा होऊन दिलं काहीतरी. नाही नाही, हे बघा आपण ना सध्या आता अनुवादावर लक्ष देऊया. हं, हा, बाकी जाऊ दे. हं. हा. ठीक आहे, ठीक. मग वाचा सुरुवाती पुढची ओळ. मीच वाचू का परत? तस्यां चीरधर चतुर्दश समातिष्ठत तिष्ठत असौ आहे का ते अतम पुनः तस्याम तिष्ठतु चीरधर असो. हा तिष्ठतु असौ. हा हा, तिष्ठतु हा असौ तम हा पुन्हा. हे दोन्ही सलग हा. वाचायची कशा, चौथी पण ओळ की तिसरीच फक्त? आधी सध्या तिसरीच वाचा. त्याचं जरा सगळं सुटं करा. जेवढा जमेल तेवढा अन्वय करा. अम, मला हे चीरधरचा अर्थ नाही कळला सर. हा, तर चीरधरा याचं असं हा आहे. आता चतुर्दश. आपण असं करू. हा, की हं, हं. अं, चिरधर म्हणजे वल्कल धारण करणार करून असं. हा. चिरधरा हा. अच्छा. हा. हा. चतुर्दश समा तिष्ठतु समाहा तिष्ठतु असं आहे. चतुर्दश समाहा म्हणजे 14 वर्ष. हा. हो. हं. हा. 14 वर्ष. समाह आहे की मासा आहे? नाही, मास आहे की? अच्छा, चतुर्दश समाह आहे का? समाहा म्हणजे वर्ष. समास आहे ते. म्हणजे 14 वर्ष. समातिष्ठच आहे डायरेक्ट. हा. हा. तिष्ठतू असो तिथे हं. असो म्हणजे थांबावे त्याने असं. हा. असं. तम म्हणजे तम तिष्ठ तत्र पुन्हा. वल्कल धरून वल्कल घालून 14 वर्ष तिथे थांबावे. आणि पुन्हा हा, सीता लक्ष्मण मात्रकात परिजनात अन्यः न च अनुव्रजेत. व्रज म्हणजे जाणे. हा, शरण जाणे जाणे. नाही का. तर हो. आणि त्याच्या मागे आणि पुन्हा सीता लक्ष्मण मात्रकात म्हणजे सीता आणि लक्ष्मणाशिवाय मात्र म्हणजे फक्त सीता आणि लक्ष्मण परिजन अन्य परिजना हा अन्याहा परिजना अन्यहा परिजनात न च अनुव्रजेत. इतर कोणी त्याच्या मागे जाऊ नये. जाऊ नये म्हणजे बाकीच्यांनी जाऊ नये त्या. हा, फक्त राम ते आणि ती हे लक्ष्मण आणि तो वर सीता. आहे ना म्हणजे असं त्यांनी पूर्ण मागितलं होतं. म्हणजे काय, नाहीतर सगळे कौशल्य वगैरे म्हणाल त्याला आम्ही पण जातो वनामध्ये आम्ही पण असं. जातो. हा हा. हा, त्या म्हणजे सगळे तिघांना. सगळे लोक ऋषी वशिष्ठ वगैरे सगळेच गेले असते. तर कैकेयीने वर मागताना असाच मागला होता की फक्त सीता आणि लक्ष्मणाला मी जायची परवानगी देते. हम्म. आणि तर हे याच्या तस्याम मागचं कुठे बसवायचं सर? हा, तस्याम. तत्सम म्हणजे काय, विभक्ती काय? षष्ठी. नाही, नाही नाही, तस्याम. सप्तमी सप्तमी ना. हा. नाही नाही, तस्य आहे ना. तस्याम. तस्य. तस्याम हा. आहे ना ते. सप्तमी हा. एक वचन होईल ना. हम्म. तिच्यात म्हणून म्हटलं, तिच्यात म्हणजे कुठे? हा. तर हा हे तेशाम नाहीये, तस्याम आहे ना. तेशाम आहे आणि स्त्रीलिंगी जरी केलं तरी ते तासू येतं ना ते. तासाम येतं ते. सप्तमी तासु. तस्याम नाही स्त्रीलिंगी ते. सप्तमी आहे ना. हा. हा, मी सप्तमीच म्हणतेय. षष्टी म्हटलं तासाम येतं बहुवचन त्याचं. म्हणून ही एकवचन सप्तमी आहे ना तस्याम म्हणजे म्हणजे कशामध्ये? हम्म. मालायाम तसं म्हणजे तस्याम. वनामध्ये. तस्याम. वनामध्ये. हो, पण ते स्त्रीलिंगी का दिले वनाला मग? दंडका. दंडका असं म्हटलं ना तिने. दंडका. हम्म. दंडकाम म्हणजे जसं मालाम तसं दंडकाम म्हणून ते स्त्रीलिंगी केलंय ना त्या वनाला. वाटिका या अर्थाने. अच्छा अच्छा. हम्म. हा. तर ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. हा. हम्म. अहो प्रसादोत्कर्ष.
राम म्हणतो की सर अरे वा. अर्थ सांगा ना. कशाचा? या सांगितलं ना शेवटच्या आता त्यांनी. सांगितला ना. 14 वर्ष वनवासात जावं आणि फक्त त्याच्यासोबत राम आणि आणि लक्ष्मणच तस्याम, जावं. तस्याम बाकी म्हणजे काही नाही. त्यात, त्या दंडकात, त्या दंडकावनात, त्यात चिरद त्यांनी कसं, तर वल्कल धारण करून 14 वर्ष थांबावे असं. वास्तव्य करून. हा. हा, वास्तव्य आणि करून राहून. तम पुन्हा, आणि पुन्हा सीता लक्ष्मण, सीता आणि लक्ष्मणाशिवाय अन्य कोणी परिजन त्याच्या मागोमाग जाऊ नये. अनुरज म्हणजे मागे मागे जाणे. त्याला त्याला फॉलो करू नये असं. हम्म. हम्म. ठीक आहे. पुढचं वाचा आता. हा, पुढचं आहे अहो प्रसादोत्कर्ष. तर राम म्हणजे, राम म्हणतो वा वा, केवढा मोठा प्रसाद मला मला मिळाला असं. म्हणजे जी काय मातेची जी आज्ञा आहे, तर म्हणजे उत्कर्ष म्हणजे प्रसाद हा उत्कर्ष म्हणजे केवढा मोठा प्रसाद मला मिळाला असं. हम्म. मातेने मला आज्ञा दिली वनात जायची तर. आणि मग तो म्हणतो तत्रैव गमनादेशो यत्र पर्युत्सुकं मनः न च इष्टविरहो जाता सहा च वत्सः अनुजः अनुगः. आणि मला म्हणजे जिथं माझं मन जाण्याची इच्छा करत होतं तिथंच जाण्याचा आदेश मला मिळाला आहे. आणि शिवाय इष्ट म्हणजे इष्ट लोकांचा विरह पण होणार नाही. हां. कारण काय, बाळा, म्हणजे हे अनुजा वत्सा, तू पण माझ्या मागोमाग येणार आहेस असं. समजलं? वत्सः अनुजः अनुगः. हम्म. पण सर म्हणजे याचा अन्वय. हा, तर तर याचा दुसरी ओळ परत सांगा मला. त्या ठिकाणी माझे मन जाण्याची इच्छा करत होते, तिथेच जाण्याची मला आज्ञा हा, मिळाली. आणि यत्र पर्युत्सुकं मनः तत्र एव गमनादेशः म्हणजे गमनस्य आदेशः. हा, असं. पुढचं पुढचं काय? आणि इष्टविरहा, अपोष्टविरह. इष्टविरहा च, आता इष्टविरहा न जातः. हम्म. हम्म. कारण का, की सहा च वत्सः अनुजा अनुगा. कारण बाळा, हे धाकट्या बाळा किंवा धाकट्या, तू पण माझ्या मागोमाग येतोयस असं. अनुगा असी किंवा असती असं. हम्म. इथे क्रियापद नाहीये, त्यामुळे क्रियापद अद्यार होत आहे. तू पण माझ्या मागोमाग, तू माझ्या बरोबर असं. शिवाय तू पण माझ्या बरोबर असं. समजलं? हो सर. हा. हं. आता पुढचं दुसरं कोणी वाचा. लक्ष्मण पण काय सर म्हणतं ते. याचा अन्वय असा होईल का की यत्र मनः पर्युत्सुकम तत्र एव गमनो आदेशः. गमनो आदेशः नाही, गमनादेश हा समास आहे. गमनादेश. गमनस्य हा आदेश हा असं. हं. हा. आणि मग खालच्याच न चेष्ट विरहो जातः सच च इष्टविरह, वत्सोनुजो मृगः. हा इष्टविरह हा न जातः. हा. हा. आता या सच्या मला थोडं कळलेलं नाहीये, पण ठीक आहे. म्हणजे कारण की हा, वत्सः अनुजः वत्सः अनुगा अस्ति असं. अनुगा म्हणजे काय सर? अनुगामिनी, ज्याला आपण म्हणतो अनुगामिनी म्हणजे मागोमाग जाणारी. पाठोपाठ येणारा. हा, अनुगा म्हणजे मागे येणारा असं. हम्म. म्हणजे असं अनुजहा होईल का म्हणजे सर की तो, काय? च न असं होईल इष्टविरः का जातः अनुजः वत्सः अनुजः ते अनुजः. दुसऱ्या दुसऱ्या ओळीचं असं होईल का अर्थ की तो वत्स अनुज पण माझ्या बरोबर मागोमागे येणार आहे, त्यामुळे प्रियजनांचा म्हणजे प्रियाचा विरह पण होणार, वियोग पण होणार नाही. हा, म्हणजे इष्ट लोकांचा म्हणजे विरह पण होणार नाही.
कारण की कंसात हा म वत्स अनुज म्हणजे धाकटा भाऊ, प्रिय धाकटा भाऊ मा तो पण पण मागोमागे येणार. मागोमाग येणार आहे, बरोबर मागे 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 येणार आहे असं. हा असं. सर इथे पहिल्या वाक्याचं हे काय होईल, क्रियापद काय होईल? यत्र मनः मी पर्युत्सुकम तुम्हाला अस्ति सांगितलं का? ना की या या दोन्ही याच्यात क्रियापद नाहीच आहे. नाही नाही, कंसात घालण्यासाठी म्हणजे अन्वय लावताना. हा, यत्र पर्युत्सुकं मनः तत्र एव गमनादेशः अस्ति. हा हा. हं? अस्ति किंवा अभवत, हा असं पण होईल, हा. नाही का, भवती अभवत. ते काही त्याला काय विशेष अर्थ नाही, क्रियापदाला इथं महत्व नाही. हं? ठीक आहे, पुढचं वाचा आता. वाचा पटापट लक्ष्मण. मनीषा. दिष्ट्या अनुमोदितो अहम आर्येण हा, धिक धिक नाही नाही, धिक आता हे वाक्य या वाक्याचा अर्थ सांग ना आधी, अन्वय करून. दिष्ट्या अनुमोदितो अहम आर्येण. मी अहम हम्म. आर्येण अहम दिष्ट्या अनुमोदितो असं येईल का सर? नाही, तर असं होईल की अहम म्हणजे मी, हा, हम्म, आर्येण दिष्ट्या, आर्येण दिष्ट्यः, हा, अनुमोदितः, हम्म. अनुमोदितः. हम्म. अनुमोदितः म्हणजे अनुमोदन दिलेलं आहे. अनुमोदन आहे. हा दिष्ट्या हा, म्हणजे काय सर? आर्येण दिष्ट्या, आदेश दिष्ट्या दिला. म्हणजे आर्येने दिशा दाखवल्याशिवाय किंवा सांगितल्यानुसार किंवा आदेश दिल्यानुसार. अच्छा अच्छा दिश धातू जो आहे ना, दिश म्हणजे दिशा, हम्म, दिशा दाखवणे, आदेश देणे, मार्ग दाखवणे, असं का दिष्ट्या म्हणजे अच्छा दाखवलेलं असं किंवा सांगितलेलं, हा, किंवा हम्म, आज्ञा दिलेलं किंवा आदेश दिलेलं असं. हम्म. 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 धिक हा कष्ट पुढचं. मार धिक कष्ट मार्य धिक कष्ट आर्यया. मार्य आर्य धिक कष्टम आर्यया सीतया अपि गंतव्यम. हा सीतया अपि धिक कष्टम आर्यया सीतया अपि धिक कष्टमं गंतव्यम असं येईल का? नाही, तर याचं असं येईल की आर्यया सीतया, मालयासारखं आर्यया, आर्या, आर्या म्हणजे हम्म, आकारांत स्त्रीलिंगीचं आर्यया झालं. आर्या सीतया अपि गंतव्यम धिक्कष्टम. हा म्हणजे अच्छा आर्य सीतेचं म्हणजे तिला पण गंतव्य म्हणजे जाणे आहे, तिला सुद्धा जायचंय, हा या कष्टाचा धिक्कार असो असं. धिक म्हणजे धिक्कार अच्छा असो असं. हं? अये वाचा. अये युधा युधाजिदा युधाजिदा आर्य भरतसह च चरस्ता सहचर. सहचर सॉरी सरचर. हा अये सहचरः तात युधाजिदा तातम् आर्य भरत सहचर उपसर्पती येईल मध्ये काय येईल ते तात येते तातम असतात तातम् तातम तातम तातम् तातम उपसर्पती. ओके ओके हं. अये युधजित आर्य भरत सहचर्य चर तात समू समुपर समू सर समूह नाही, तमू अमूल येते. तातम उपसर्पती. उपसर्पती. उपसरपती हा बरोबर उपसरपती. हा, तर याचा अन्वय असा म्हणजे होईल. वडिलांकडे भरत पण असेल राहील असं काही त्यांच्या नाही जवळ नाही असं नाही, काहीतरी आहे. इथं कसं आहे, तातम हा. म्हणजे ना कुठल्याही ज्येष्ठाला तातम असं म्हणायचंय.
हा आपण जसं म्हणतो ना दादा मामा बा, तसं म्हणजे काका, तसं इथं अरे, अरे म्हणजे अरे आर्य हम्म, युधाजित. हम्म. हम्म. आर्य युधाजित. आता तुम्हाला माहिती, युधाजित हे भरताच्या मामाचं नाव. हा, तर आर्य युधाजित भरतसह सहचरः नाही नाही, असं पाहिजे. अरे आर्य भरत सहचरः, हा, युधाजित तातम उपसर्पती. म्हणजे अरे अच्छा. भरत भरताबरोबर भरत, हा, आर्य भरतासह, हा, युधाजित दादा पण जवळ येत आहेत. उपसरपती म्हणजे जवळ येत आहे. हं, सरपती म्हणजे मी मागे सांगितलं ना, सर्प नाव सृप म्हणजे जवळ सरकणे. हा, सरपटणे बरोबर. सरकणे त्याच्यापासनं सरपटणं हा शब्दच मी सृप पासून झालेला आहे. हा, आणि उपसर्प म्हणजे सरकत सरकत जवळ येणे किंवा जवळ येणे असं. हा, म्हणजे त्याने पाहून त्यांना म्हटलंय की ते अरे, हा, युधाजित हा, भरत आणि युधाजित युधाजित, भरतासोबत भरत आणि युधाजित तात दादा म्हणजे किंवा इकडे युधाजित मामा पण रामाकडे जवळ येत आहेत येतोय. हा, आणि मग इथं किंवा रामाकडे म्हणतायत येत आहेत ना ते. हं? मामा आणि भरत. हा, 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 पण तर हे रामाकडे येत आहेत ना, रामाकडे. तात म्हणजे इथे रामाला म्हणतोय ना तो. नाही, युधाजितला सन्मानार्थी म्हटले त्यांनी हा, इथं. युधाजिताला नाही नाही स्तन्माने म्हणतात. हम्म. नाही युधाजित पण मामा की युधाजित, युधाजित काका असं त्या टाईपचं. हा, नाही नाही, आर्य केलं ना, आर्य युधाजित. तिथे तर आर्य आहेच आहे ना नाही, ऑलरेडी. आर्य भरत ते भरतासाठी आर्य आहे. भरत झालं. अच्छा, आर्य भरत आहे. आणि तात युधाजित असं आहे का मग? तातम हम्म. युधाजित. हो, हो, मग ते मोठे म्हणून, मामा म्हणून तात त्यांना केलं, म्हणजे त्यांना हा, म्हटलं असं. असं मामा आहे ना तो, म्हणून. हम्म हम्म. हम्म. पुढे ऍक्च्युली वर युधाजित आहे ना, हा वर बर असा, सीता कैकेयी वर का मागते ने, सीता आणि लक्ष्मणाला तू घेऊन जा, बाकी कोणी जाऊ नका, याचं एक मोठं कारण होतं. असं मी ते कुठलं रामायण माहिती नाही, पण ते अथॉराइज्ड आहे म्हणजे अधिकृत आहे. तर त्याच्यात असं मी वाचलेलं आहे की जेव्हा रामाला राज्याभिषेक होणार असतो ना, तर सगळे देव चिंतित होतात. हं. आणि कारण देवांची जी योजना असते, रामाने अवतार घ्यायचा रावणाचा आणि राक्षसांचा निःपात करण्यासाठी, तर मग रामाचा एकदा अभिषेक झाल्यावर राम कुठला जाणार आहे तिकडे. तर मग विश्वामित्र ऋषी, असं म्हटलेलं आहे की विश्वामित्र ऋषी मंथरेला आणि कैकेयीला सांगतात, की म, तू असं असं कर. मंथरा, आपल्याला वाटतं मंथरेने कान भरवले, मंथरेने कान भरवले, पण ते अर्धसत्य आहे. खरं असं आहे की कैकेयीला सांगितलं जातं की तू आता काहीतरी तो वर माग आणि रामाला वनवासात पाठव, कारण तू जर असं केलं नाही तर आमची देवांची जी देवकार्य जे आहे ते पूर्ण होणार नाही. मग ती असं पण म्हणते की माझा खूप म्हणजे, मंथरा पण म्हणते आणि कैकेयी पण म्हणते की माझी तर पूर्ण इतिहासात मी विलन होईल पूर्ण अशी. तर देव म्हणतात की त्याला इलाज नाही, म्हणजे तुला हे केलं पाहिजे. हा, म्हणजे तिचा एका अर्थाने बळी दिलेला आहे इतिहासामध्ये. हा, हे सर तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं. हे मागच्या हा, वेळेस तुम्ही मला सांगितलं होतं कुठल्या का मागच्या तुम्ही काय ह्याच्या स्टोरीमध्ये सांगितलं होतं हे. सांगितलेलं ते आहे ना. बॅकग्राऊंड हा, सांगितलं होतं actually. हा, हा, बहुतेक तर ऐकलंय ते मी. त्यामुळे हो. म्हणून ती तो वर स्पेसिफिक मागते की रामाने जायचंय, 14 वर्ष जायचंय, सीता आणि लक्ष्मणाला जाण्याची परवानगी आहे, पण बाकी कोणालाच नाही. म्हणजे इन अ वे सीता आणि लक्ष्मणाने जावं, कारण सीता गेली नाही तर हरण कसं होणार सीतेचं, आणि मग रावण छेड कशी काढणार त्याची, असं. म्हणून तो सगळा तो असा प्रिप्लॅन्ड होतं ते असं. एनिवेज ते जरा विषयांतर. हां, हां, पुढचं वाक्य, युधाजित भरतौ प्रविशतः. तर युधाजित भरतौ म्हणजे हे झालं भरत द्विवचन. प्रवेश करतात. ते विवेचन. दोघं हा, प्रवेश करतात. म्हणजे हा, युधाजित आणि भरत प्रवेश करतात. हा, आता वाचा पुढचं. वाचा पुढचं. मी वाचू. रामभद्र, वाच वाच पटकन. रामभद्र अवेक्षस्व
पादपरिचारक पादपरिचारकम अरण्या अनुगतम भरतम. रामभद्र अवेक्षस्व म्हणजे काय सर? आपला मागे पाहूया. झालेला आहे शब्द मला वाटतं ना, अवेक्ष. अवेक्ष म्हणजे वीक्ष. वीक्ष म्हणजे बघणे. हम्म. तर अच्छा. अवेक्षस्व म्हणजे बघा बघा असं. अच्छा. ते निरीक्षण करण्याला हा निरीक्षण करणे हा म्हणून निरीक्षण करा अवेक्ष असं. माना वगैरे काहीतरी होतं ते. हा अवेक्षमाणा असं काहीतरी आलं होतं ना हा मागे. म्हणजे निरीक्षण करणारा वगैरे असा शब्द हा होता तो. म्हणजे म्हणजे अवेक्षस्व तसं प्रार्थना म्हणजे पहा. मला वाटतं हा विद्यार्थ आहे बहुतेक हे. हा. हम्म. तर म्हणजे बघ बघ असं. रामभद्रा बघ पादपरिचारकम अरण्यम अनुगतम भरतम. हा मागे पादपरिचारकम भरताच्या हा मागे असं. रामभद्र बघ भरताच्या मागे पादपरिचारकम अरण्यम अनुगतम. नाही कळत आहे सर. हा याचा अर्थ म्हणजे असा की चालत येते. युधाजित म्हणतो हा की हम्म. अं, अवेक्षस्व. आता अवेक्षस्व हे झालं क्रियापद. रामभद्र हे झालं हम्म. संबोधन. हे रामभद्रा. आता भद्र हे नाव आहे ना, भद्र हे म्हणजे हम्म. चांगलं. अरे म्हणजे जसं आपण भद्र म्हणजे चांगलं असं हा कल्याण. कल्याण म्हणतो. हा. तर म्हणजे हे रामभद्रा बघ. हा हा पादचर पादपरिचारकम हम्म अरण्यमनुगतम भरतम अवेक्षस्व. हा पादपरिचारिकम म्हणजे काय? तुझ्या चरणांची सेवा करणारा. परिचारक म्हणजे सेवा करणारा. हम्म, अच्छा. बरोबर. तर तुझ्या हम्म. चरणांची. तर पादपरिचारकम म्हणजे काय? चरणांची सेवा करणारा. हा सेवा करणारा भरत हा आला आहे का? किंवा त्याच्या भरतम. मागोमाग आला आहे. हा हे त्या भरताचं विशेषण आहे भरतम. हा अरण्यानुगतम. अरण्यानुगतम म्हणजे अरण्यात येतोय आपल्या आला. मागोमाग असं. हं. अनुगतम म्हणजे अनुग जसं तोय भरत पण मागोमाग येतोय आपली चरणांची तुझ्या चरणांची सेवा करायला असं. हं. अच्छा. हं. पुढचं वाक्य वाचा. विद्याताई वाचा तुम्ही. वाचते. राम नन्वस्या ननु अपि हा वर्णाक्षर रक्षणे वर्णाश्रम रक्षणे गुरुनियोगः हं. न अन्व अस्याम् अपि न ने ननु 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 अस्य अपि ननु अस्या अपि वर्णाश्रमरक्षणे. हा एक गुरुनियोगः. आता गुरुनियोग हा म्हणजे काय? गुरुची आज्ञा किंवा वडिलांचे वडीलधाऱ्यांची आज्ञा. हं. या अर्थाने गुरुनियोग वर्ण हा हा वर्णाचे आश्रम रक्षणासाठी गुरुच्या आज्ञेप्रमाणे खरोखर ननु म्हणजे खरोखर ना, अस्य अपि आम्ही हा जशात म्हणजे तो म्हणतो आम्ही की चाललोय वर्णा न- आश्रमाचं रक्षण करण्यासाठी गुरुच्या आज्ञेप्रमाणे. नाही आता ते तर याचा अर्थ असा ननु. हा खरं तर खरं अस्य अपि म्हणजे ही सुद्धा. हं, ही सुद्धा गुरुच्या गुरुच्या आदेशानुसार वर्णाश्रम रक्षणासाठी. वर्णाश्रम रक्षणा म्हणजे अं, अं, गुरुच्या आज्ञेचं पालन करणं. कारण वर्णाश्रम रक्षण म्हणजे काय? आज्ञेचं पालन करणं. आज्ञेचं पालन कसं? तर वर्ण आणि आश्रम. तर राम हा पुत्र आहे ना, त्यामुळे पुत्राचं कर्तव्य आहे पित्याच्या आज्ञेचं पालन हो. करणं. तर मी तर वडिलांच्या आज्ञेच्या पालन करण्यासाठी आणि आपल्या वर्णाश्रम म्हणजे धर्म. म्हणजे गुरुनियोग म्हणजे चार आश्रम धर्म. चार वर्ण आश्रम असं आहे का ते? नाही 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 चार वर्ण नाही, वर्णाश्रम धर्म असं आपण म्हणतो. हा तर मी तर वर्णाश्रम. हा.